विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सोमवारपासून लागू होणार असल्यानं शेतकरी कर्जमाफीला ब्रेक लागणार का असा सवाल उपस्थित होतोय। मतदान झाल्यास 25 जून पर्यंतच्या आचारसंहिता राहणार। 30 जून पर्यंत कर्जमाफी देण्याचं सरकारचं आश्वासन। सरकार मंत्रालयाकडून कर्जमाफीचा प्रस्ताव तयार। शेतकरी कर्जमाफीला तांत्रिकदृष्ट्या अडचण येणार नाही। स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टींची प्रतिक्रिया। आचारसंहितेचं कारण करून टाळाटाळ केली तर गप्प बसणार नाही, शेट्टींचा इशारा। मुंबईकरांचे आवडीचे पदार्थ आता महाग होणार। मुंबईत पावाच्या लादी महागल्या। प्रति लादी 5 रुपयांची वाढ। वडापाव, समोसा पाव, मिसळ पाव, पावभाजी आणि भुर्जी पावाचे दरही वाढणार। काही ठिकाणी ब्राऊन ब्रेडच्या किमती 45 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत पोहोचल्या। पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे। पेट्रोलचे दर 86 पैसे तर डिझेलच्या दरामध्ये 83 पैशांची वाढ झाली आहे। गेल्याच आठवड्यामध्ये पेट्रोलचे 3 रुपयांनी आणि डिझेलचे दर 3.18 रुपयांनी महागले होते। आता 5 दिवसांमध्ये इंधनाचे दर पुन्हा वाढलेत। मुंबई पुण्यात पेट्रोल 91 पैशांनी तर डिझेल 94 पैशांनी महागलंय। सोलापुरात देखील दरवाढीनंतर पेट्रोल 108 रुपये 21 पैसे आणि डिझेल 94 रुपये 75 पैशांवरती आहे। नाशिक शहरामध्ये पेट्रोल 108.84 तर डिझेल 95.35 रुपये दराने मिळणार। वाशिममध्ये सलग 5व्या दिवशी वाहन चालकांच्या डिझेल मिळवण्यासाठी रांगा। मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत असल्यामुळे पंपावरती रांगा कायम। शेतीच्या मशागतीत ट्रॅक्टर मशीनसाठी डिझेलची आवश्यकता। वाशिममध्ये डिझेल मिळवण्याकरता मध्यरात्रीपासूनच नागरिकांच्या रांगा। संतापाच्या भरात थेट पोकलेननं पेट्रोल पंपावरती पोकलेन आणला। कॅन घेऊन पेट्रोल पंपावरती मोठी रांगही लागली। डिझेल आम्हाला मिळेल का नाही याची आमच्या मनात कुठेतरी खंत आहे। कारण 2 पेट्रोल पंपावर गेलो तिथं काय आमचा नंबर लागला नाही। सध्या शेतातील कामं चालू असल्यामुळे शेतामध्ये सगळे कामं डिझेलनं भेटल्यामुळे खोळंबलेले आहेत। तरी शासनाने शेतकऱ्यासाठी काहीतरी ठोस पाऊल उचलावं। जे खेडे विभागातील ग्रामीण भागातील पेट्रोल पंप आहेत ते शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून द्यावे, हीच मी शेतकऱ्याच्या वतीने शासनाकडे मागणी करतो। नंदुरबारमध्ये डिझेलच्या कमतरतेमुळे वाहनधारकांच्या मोठ्या रांगा। डिझेल तुटवड्याच्या चर्चेमुळे वाहनधारकांकडून इंधन भरण्यासाठी गर्दी। कंपन्यांकडून वेळेवरती इंधन पुरवठा होत नसल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागात अनेक पंप कोरडे ठाक। डिझेल मिळवणाऱ्या पंपावरती मोठ्या रांगा। शेतीच्या मशागतीचे दिवस असून डिझेल मिळत नसल्यानं संताप व्यक्त। अमेरिका आणि इराण संघर्षात भारतासाठी गुड न्यूज। रशियाकडून तेल खरेदीला अमेरिकेकडून भारताला आणखी 1 महिना मंजुरी। कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल $111 वर पोहोचल्यानं निर्णय। दरवाढीनंतरही भारतीय तेल कंपन्यांना रोज 750 कोटींचा तोटा। मार्चमध्ये 2.25 दशलक्ष बॅरल तर एप्रिलमध्ये 2.1 दशलक्ष बॅरलची खरेदी झाली आहे। औषध दुकानदार उद्या दुकानं बंद ठेवणार। 12.5 लाखांपेक्षा जास्त औषध विक्रेते वितरक संपात सहभागी होणार। औषधांच्या ऑनलाईन विक्रीला दुकानदारांचा कडाडून विरोध। केंद्र सरकार ऑनलाईन विक्री रोखत नसल्यानं संपाचं हत्यार। ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।